आज माझा वेट गेन चॅलेंजचा पहिला दिवस होता, त्यासाठी लागणारा मी हे सगळं शेक करून प्यायले। त्यानंतर मग 2 तासानंतर मी इकडे डोसा केला होता आणि पासपोर्ट ऑफिसला जायचं म्हणून लवकर रेडी झाले आणि हा टॉप मी शिवून घेतलेला आहे, याची कुठलीही लिंक नाहीये। त्यानंतर मग इकडे मी जाता जाता कॉफी प्यायले, कारण हीच कॉफी माझी सगळ्यात फेवरेट कॉफी आहे। ज्या महत्त्वाच्या कामासाठी मी घराबाहेर पडते, ज्यांचं नाव घेऊन घराबाहेर पडते, ते मात्र दर्शन द्यायला कधीच विसरत नाही मला। तर थोडी भूक लागली म्हणून मी इकडे राजपूत डेअरीमध्ये समोसा खाल्ला आणि मी माझ्या महत्त्वाच्या कामासाठी गेले। घरी आले त्यानंतर मग इकडे माऊलं खेळण्यासाठी गार्डनमध्ये घेऊन आलो होतो आणि ज्या वेळेस आम्ही गार्डनमध्ये जातो ना, त्यावेळेस तिला तिचा पप्पा हवा असतो, कारण तिच्या पप्पाचा आणि तिचा बॉन्ड खूप जास्त क्लोज आहे। आणि ज्यावेळेस माऊलं तिच्या पप्पा सोबत असतात ना, त्यावेळेस माऊलं खरं तर माझी सुद्धा गरज नसते, कारण ते दोघंच त्यांच्या जगात खूप जास्त बिझी असतात। त्यानंतर घरी आल्यानंतर आमचं ठरलं की आज व्हेज पुलाव करूयात आणि व्हेज पुलावसाठी मी लागणाऱ्या भाज्या घेतल्या होत्या। थोडं गाजर बारीक चिरून घेतलं होतं, ढोबळी मिरची घेतली होती, थोडासा फ्लॉवर घेतला होता आणि बारीक चिरलेला कांदा घेतला होता आणि हिरवा मटार घेतला होता। त्यानंतर मी मला जे लागणारे मसाले आहेत ना, ते टाकून घेतले होते आणि मी कुठलाही भात करायचा असो किंवा कुठली भाजी करायची असेल तर मी किचन किंग मसाला किंवा मॅगी मसाला टाकायला अजिबात विसरत नाही, त्याने टेस्ट सुद्धा खूप छान येते। त्यानंतर मी हा जो तांदूळ आहे ना, हा अर्धा तास मी भिजत ठेवला होता। हा बिर्याणी तांदूळ आहे, ज्या वेळेस पुलाव करायचा असेल ना, त्यावेळेस मी अर्धा तास पहिले तांदूळ भिजवून घेते। त्यानंतर तो भात इतका छान सुट्टा होतो आणि खूप जास्त छान होतो चवीला सुद्धा। आणि मी 3 शिट्ट्यांमध्ये हा भात करून घेतला होता। त्याआधी भाज्या चांगल्या परतून घेतल्या होत्या आणि तांदूळ टाकून मी इकडे चांगलं परतून घेतलं। 2 ग्लास पाणी टाकून घेतलं होतं, कारण पाणी खूप कमी ठेवलं होतं, कारण भातही गिजगा नको व्हायला म्हणून। आणि असा झाला होता भात। त्यानंतर चवीला थोडीशी कोशिंबीर केली होती आणि मग असा संपला मी माझा आजचा दिवस। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। थँक्यू, बाय।